आजचा आपला विषय आहे चीन आणि चीनच्या आतली परिस्थिती. लक्षात असावं की चीनी सरकारचा किंवा चीनी कम्युनिस्ट पार्टीचा नंबर एक शत्रू चीनी नागरिकच आहेत. मग हे चीनी नागरिक चीनमध्ये राहणारे असो की जे 5-6 कोटी चीनी नागरिक जे जगामध्ये इतरत्र पसरलेले आहेत, हे त्यांचा नंबर एक शत्रू आहे. कारण चीनी सरकारला किंवा चीनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाला वाटतं की हे सरकारच्या विरोधात उठाव करतील आणि यामुळे सरकारला त्रास होईल. म्हणून CCP किंवा कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना अतिशय डिक्टेटरप्रमाणे वागते आणि आपल्या नागरिकांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. सर्वात पहिले आपण बघूया की चीन, जे चीनी नागरिक चीन आत राहतात त्यांच्या विरुद्ध काय कारवाई करत असतं. लक्षात असावं की चीनी सरकारने एक गोष्ट कंपल्सरी केलेली आहे की प्रत्येक नागरिकाने त्याच्या मोबाईलमध्ये एक चीनी सरकारचा ॲप डाउनलोड करावा. जो ॲप डाउनलोड केला की त्यामुळे चीनी सरकारला तुम्ही टेलिफोनवरती कोणाशी बोलता आहात, तुमच्याशी कोण बोलता आहे, तुम्ही बँकिंग ट्रान्झॅक्शन काय केली आहे, तुम्ही कुठे फिरायला गेला होता, अशी सगळ्या प्रकारची माहितीही मिळू शकते. म्हणजे चीनने चीनी नागरिकांच्या खिशामध्ये स्वतःचा एक गुप्तहेर ठेवलेला आहे जो त्यांच्यावरती सतत नजर ठेवून असतो. कुठलाही चीनी नागरिक काही सरकारच्या विरोधात बोलायला लागला, काही वेडावाकडे करायला लागला तर लगेचच त्याला वॉर्निंग मिळते. याशिवाय चीनने रेल्वे स्टेशनवरती चीनी रोबोट्स तिथे तैनात केलेले आहेत. अनेक ठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले आहेत, ज्यामुळे जर कोणी चीनी पोलिसांची नजर चुकवून कोणी पळून गेला असेल, कोणी हिंसाचार केला असेल, कोणी काही गडबड करत असेल तर त्याच्यावरती चीनी सरकारचं नेहमीच लक्ष असतं. एवढंच नव्हे तर चीन सरकारने एक प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस नावाचं एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे किंवा एक अल्गोरिदम तयार केलेला आहे, ज्याप्रमाणे चीन हे शोधू शकतो सगळ्या नागरिकांवरती लक्ष ठेवून की यामध्ये चीनला त्रासदायक ठरणारे असे कुठले नागरिक आहेत. असे कोणी नागरिक असतील तर त्यांना पहिलेच पकडून त्यांच्या विरोधात कारवाईही करायला पाहिजे. तर म्हणजे चीनचं जे सेन्सरशिप आहे आपल्या नागरिकांवरती हे प्रचंड आहे. आणि आपल्याला कल्पना असेल की त्यावेळेला चीनमध्ये करोना पॉलिसी होती, त्यावेळी त्यांनी आपल्या नागरिकांवरती किती अत्याचार केला होता याची आपल्याला कल्पना असावी. दुसरं, चीन जे नागरिक देशाच्या बाहेर राहतात त्यांच्यावरती सुद्धा लक्ष ठेवून आहे. आता हे लक्ष कसं ठेवलं जातं तर चीनने युरोपमधल्या आणि अशा देशामध्ये जिथे चीनी नागरिक राहतात, 4-5 कोटीहून त्यांची संख्या जास्त असावी, त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याकरता तिथे पोलीस स्टेशन्सही उघडलेली आहेत. म्हणजे हे ऑफिशियली पोलीस स्टेशन नसतं, पण अशी काही अधिकारी असतात ज्यांना पोलिसिंगची ताकद दिलेली असते, ज्यामुळे त्यांना असं दिसलं की कोणीही चीनी नागरिक हा चीनी सरकारच्या विरुद्ध किंवा चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या विरुद्ध काही कारवाई करणार असेल तर लगेचच त्याला पकडलं जातं. अशा प्रकारचे अनेक पोलीस स्टेशन युरोपमध्ये उघडकीस आले आणि त्यानंतर युरोपच्या सरकारना कळालं की चीन आपले पोलीस स्टेशन अशा प्रकारे बाळगून आहे युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये किंवा न्यूझीलंडमध्ये. तर हे लक्षात घेऊन आता त्यांना जास्त गुप्त पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता चीन काय करतं की चीनचे जे काही त्याला क्राईम लॉर्ड्स म्हणायचं की काही गुन्हेगार असतात, मोठे गुन्हेगार की जे ज्याला आपण मराठीमध्ये दादा म्हणू शकतो, हे दादागिरी करून कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण करतात, कायद्याच्या विरोधात काम करतात वगैरे. गुंड म्हणा, बंडखोर म्हणा, कायदा तोडणारे म्हणा, अशा अनेक चीनी क्राईम सिंडिकेट्सना चीनी सरकारने आपल्या हाताच्या खालती ठेवलेलं आहे. त्यांचं काम काय असतं की एखादा चीनी नागरिक परदेशात राहणारा जर चीन सरकारचं ऐकत नसेल तर त्याचा सामदंड भेद वापरून त्याच्या विरुद्ध कारवाई करायची, त्याची मारपिटाई करायची, त्याला बेपत्ता करायला लावायचं वगैरे वगैरे. आपल्याच नागरिकांना बेपत्ता करण्यामध्ये चीन मला वाटतं पाकिस्तानच्याच फक्त खाली असेल. जेवढे चीनी नागरिक बेपत्ता आहेत तेवढे कुठल्याही देशाचे नागरिक हे बेपत्ता नसतील. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर चीनमध्ये अनेक
असे श्रीमंत इंडस्ट्रियलिस्ट होते की ज्यांनी मेहनत करून इनोव्हेशन वापरून चीनला एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून पुढे आणलं होतं. असे 25-30 अब्जाधीशपणा, कोट्याधीशपणा, अतिशय श्रीमंत लोक म्हणा, हे सगळे लोकच गायब झाले. म्हणजे चीनी इंडस्ट्रियलिस्ट जॅक मा असो की इतर असो, हे सगळे गायब झाले. कारण चीनला असं वाटत होतं की हे आता चीनी सरकारच्या विरोधात काहीतरी करतील. इनफॅक्ट अलिबाबानी चीनी सरकारला सुनावलं पण होतं की तुम्ही विनाकारण आम्हाला त्रास देता वगैरे वगैरे. परंतु अलिबाबाच गायब झाला आणि अजून सुद्धा अलिबाबा कुठे आहे त्याची कोणाला माहिती नाही. आणि असे अनेक कोट्याधीश अब्जाधीश हे चीन सरकारने गायब केले. आणि ज्या वेळेला ते परत येतात 4 महिन्यानंतर, 5 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर, तर ते इतके मवाळ झालेले असतात की ते चीनी सरकारच्या विरोधामध्ये काहीही बोलायला तयार नसतात. म्हणजे ते एकदम चीन सरकारचे म्हणतं तेच ते पूर्णपणे ते ऐकतात. तर अशा प्रकारे सुद्धा दादागिरी अब्जाधीशांच्या विरुद्ध केली जाते. अनेक अशा इंडस्ट्री होत्या ज्यांनी चीनला श्रीमंत बनवलं. ज्यामध्ये रिअल इस्टेट इंडस्ट्री आहे, त्यामध्ये टेक्नॉलॉजिकल फर्म्स आहे, ज्याच्यामध्ये इतर अशा मोठ्या मोठ्या इंडस्ट्री आहेत. तर त्यांच्यावरती सुद्धा आता चीनने एवढे निर्बंध आणलेले आहे की त्यांना आता प्रगती करणंच कठीण झालेलं आहे. मी पुन्हा रिपीट करतो की त्यांना प्रगती करणंच हे अतिशय कठीण असं झालेलं आहे. आणि याच्यामुळे हे या नागरिकांना आपण काय करतो आहे, आपल्यावरती कोण लक्ष ठेवतो आहे, हे बघण्याकरता अजिबात हा वेळ जो असा मिळत नाहीये. असं म्हटलं जातं की आज चीनची अर्थव्यवस्था इतकी रसातळाला पोचली आहे की चीनचं जे कर्ज आहे आपल्या स्वतःवरती ते $12 ट्रिलियन एवढं झालेलं आहे. आणि हे कर्ज कोणाचं आहे? चीनी म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं आहे. हे कर्ज आहे चीनी आपल्या जे स्टेट असेंब्ली आहे त्यांचं आहे, सेंट्रल असेंब्ली त्यांचं आहे, जी सरकारी डिपार्टमेंट आहे त्यांचं आहे. आणि या लोकांकडे ते परतफेड करण्याची क्षमता नाही. म्हणून आज चीनमध्ये अशी अनेक शहरं आहेत की ज्यामध्ये अर्धवट बनलेले रस्ते, अर्धवट बनलेला बिल्डिंग, कारण त्यांना त्या बिल्डिंग पुढे बनवण्याकरता पैसेच नाही. आणि लोकांकडे पैसे नसल्यामुळे जे बनतं त्याचा वापर सुद्धा केला जात नाही. म्हणजे चीनने आचरटपणा करून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळी साधनं तयार केली. रस्ते असो की ब्रिज असो की टनेल्स असो की मोठ्या गाड्या असो, की ज्यानंतर इकॉनॉमिकली व्हायबल न राहिल्यामुळे त्या आता सगळ्या बंद पडलेल्या आहेत. आणि चीनी सरकार जे आहे ते कर्जबाजारी झालं आहे. एवढंच नव्हे तर आपल्याला कल्पना आहे की चीनने एक मोठा आचरटपणा केला होता, त्याला म्हणतात बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह किंवा वन कंट्री वन रोड, वन बेल्ट वन रोड, ओबोन असं ज्याला म्हटलं जातं. उदाहरणार्थ त्यांनी 16.5 अब्ज कोटी रुपये खर्च करून पाकिस्तानमध्ये CPEC म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो बनवला होता. दुर्दैवाने हे सगळे जे आर्थिक कॉरिडॉर आहेत हे पूर्णपणे अयशस्वी झालेले आहेत. आणि आफ्रिकेमधले, एशियामधले सगळे जे देश आहेत जिथे अशा प्रकारचे रस्ते किंवा हे बनवलं गेलं ते कर्जबाजारी झाले. आता ते कर्जबाजारी झाले आहेत, त्याचं चीनला काय नुकसान होतं? चीनला असं नुकसान होतं की हे देश आता चीनला जे कर्ज आहे ते वापस करू शकत नाही, त्याचं व्याजसुद्धा ते चीनला देऊ शकत नाही. तर याच्यामुळे जवळजवळ $6.5 ट्रिलियन एवढी प्रचंड खर्च केलेले पैसे चीनचे हे वाया जात आहेत. आणि याच्यामध्ये मला सांगायला अतिशय चांगलं वाटतं की जो CPEC कॉरिडॉर जो आहे हे चीनच्या गळामध्ये अडकलेलं एक हाड आहे. कारण याचा 1% सुद्धा वापर चीन हा करू शकत नाही. पाकिस्तान तर करू शकत नाही, कारण पाकिस्तानमध्ये सर्वात मोठी आर्थिक बाब काय आहे तर दहशतवाद वगैरे. आणि दहशतवादाकरता रस्त्याची गरज नाही. तर म्हणजे चीनने बांधलेले रस्ते, त्यांनी बांधलेले ब्रिजेस परदेशामध्ये सगळीकडे पूर्णपणे फेल झालेले आहे. आणि ज्यामुळे चीनी अर्थव्यवस्थेला
प्रचंड मोठा धोका निर्माण झालेला आहे. एवढंच नव्हे तर याच्या पुढची कारवाई अशी आहे की चीनमध्ये आता मंदी यायला लागलेली आहे, आर्थिक मंदी चीनमध्ये आलेली आहे. तर याच्यामुळे जिथे प्रत्येक वर्षी समजा 100 अब्ज कोटी रुपये एवढी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट चीनमध्ये यायची, ती आता 25 अब्ज डॉलर्सहून सुद्धा कमी झालेली आहे. चीन जो माल बनवतो, चीन ही सगळ्या जगाचा कारखाना आहे आणि जगाला जे पाहिजे ते चीन बनवत असतो. परंतु चीनने बनवलेला माल आता कोणी घ्यायला फारशी गिऱ्हाईकं राहिलेली नाही. आणि युरोपची अर्थव्यवस्था मंदीमध्ये चाललेली आहे, अमेरिकेची चाललेली आहे. याच्यामुळे जे सर्वात मोठे ग्राहक होते चीनचे, युरोप म्हणा अमेरिका म्हणा, त्यांनी आता मागणी जी आहे ती अत्यंत कमी केलेली आहे. तर त्याच्यामुळे चीनी अर्थव्यवस्थेला एक अजून मोठा धक्का पोहोचलेला आहे. तर या धक्क्यातून चीनी अर्थव्यवस्था पुढे येईल का? त्याच्यामुळे असं मानलं जातं की चीनमध्ये आज जे जॉब क्रिएशन आहे, जे नोकऱ्या मिळणं आहे, ते अत्यंत कमी झालेलं आहे. तर याच्यामुळे अनेक युवकांना नोकऱ्या मिळत नाही, तर मग ते लग्न करत नाहीत, मग ते निराश होतात. मग चीनची जी पॉप्युलेशन जी आहे ती अजून कमी होते आहे की लग्न करायलाच कोणी तयार नसतं. आणि दुसरं, चीनमध्ये चीनी मुलांना लग्न करण्याकरता मुलीच मिळत नाही आहे. तर याच्यामुळे तिथे अजून एक मोठा सोशल प्रॉब्लेम हा निर्माण होतो आहे. आणि याच्यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला कळायला पाहिजे की आपण ज्यावेळेला चीनच्या अर्थव्यवस्थेकडे बघतो किंवा चीनच्या डिफेन्स बजेटकडे बघतो, तर त्यावेळेला असं दिसतं की चीन आज त्यांच्या नागरिकांवरतीच अत्याचार करण्याकरता जे पोलिसिंगचा जो खर्च करतो, तो त्यांची जी एक्सटर्नल शत्रू आहेत, म्हणजे भारत असो की समजा अमेरिका असो की युरोप असो, त्याच्या चौपट खर्च तो आपल्या नागरिकांवरती लक्ष ठेवण्याकरता आणि त्यांना सरळ करण्याकरता करतो. म्हणजे त्यांचं जे होम मिनिस्ट्रीचं बजेट आहे, ते पोलिसांचं बजेट असतं, जे अर्धसैनिक दलांचं बजेट असतं आणि जे अंतर्गत सुरक्षेकरता वापरलं जातं. तर या बजेटमध्ये हे बजेट एक्सटर्नल सिक्युरिटीच्या बजेटच्या पेक्षा, म्हणजे आर्म फोर्सेस म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या बजेटपेक्षा चौपटीने जास्त आहे. म्हणजे चीनचा नंबर 1 शत्रू जो आहे तो अमेरिका, युरोप किंवा भारत नाही. चीनचा नंबर 1 शत्रू आहे त्यांचे नागरिक आणि त्यांच्यावरतीच त्यांचं सर्वात जास्त लक्ष आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे चीनची अर्थव्यवस्था मंदीमध्ये जाते आहे, त्यांचे लोक त्याच्या विरुद्ध आहेत आणि याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चीनची जी अंतर्गत सुरक्षा आहे आणि त्यांच्यासमोर असलेले जे कायदा सुव्यवस्थेचे जे प्रॉब्लेम आहे हे अजून गंभीर वाढणार आहे आणि यामुळे चीनी अर्थव्यवस्थेला अजून जास्त धोका निर्माण होणार आहे. तर याचं भारताला काय फायदा? पहिले चीनी अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड मोठी तफावत होती. म्हणजे असं मानलं जायचं की चीनी अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या 3.5 पटीने जास्त आहे. आता भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे आणि चीनी अर्थव्यवस्था वाढायच्या ऐवजी कमी होते आहे. तर त्याच्यामुळे ही भारतापुढे एक संधी आहे, ज्याचा वापर करून चीन आणि भारतमध्ये आर्थिक व्यवस्थेमध्ये असलेली तफावत आपण कमी करू शकतो आणि चीनच्या खालोखाल एक मोठी आर्थिक आणि सामरिक शक्ती म्हणून जगाच्या पुढे आपण येऊ शकतो. मी थांबतो. जय हिंद.